स्लोवर वन टाकायच्या प्रयत्नामध्ये. वाव, ब्युटिफुल, क्या बात आहे. सूरज पण असतोय. सगळ्यांचे डोळे मोठे झाले असतील जे झोपले असतील त्यांचे. कोलो टप्प्याचा बॉल, चांगला चेंडू कमबॅक करत असताना. या बॉलवरती फ्री हिट तरी काय मारू असा प्रश्न फलंदाजाने स्वतःला विचारला असेल. हा चेंडू डॉट, धावसंख्या धावफलकावरती 4. शेवटचा आपल्याला पाहायला मिळतो षटक मार्गसचा योगेश यांच्या माध्यमातून. सहा चेंडू 33 धावांची गरज. विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. योगेश आहेत बॉलिंग मार्क वरती तयार. फटका यावेळेस फसला होता चेंडू हवेमध्ये आणि मैदानावरती हॉटस्पॉट्स च्या दिशेला आपल्याला पाहायला मिळेल पोझिशन वरती लॉंग ऑन क्षेत्रामध्ये साहिलच्या माध्यमातून झेल टिपण्यात आली. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. नवीन बॅटर मैदानावरती अनिकेत आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेत आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करेल. 7व्या क्रमांकावरती अनिकेत पाहायला मिळतो. अजूनही 5 चेंडू आणि 33 धावांची गरज. विजयाचं समीकरण अगदी आपल्याला पाहायला मिळतो जो मात्र अवघड आहे एमडी स्पोर्ट्स खुटगरसाठी. 5 गडी बाद 4 असं वाटतं की फुटबॉलचा स्कोर कार्ड आपण पाहतोय. यावेळेस फटका इथे लाजवाब पाहायला मिळेल. सिक्सर किंगच्या बॅट मधून आलेला षटकार हॅमर केला होता आणि अनिकेतच्या बॅट मधून आलेला हा दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार दुसऱ्या दिवशी देखील अनिकेत आपल्याला पाहायला मिळाला. मड संघाकडून खेळत असताना जबरदस्त कामगिरी जी मात्र पाहायला मिळाली. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन खराब आहे. व्हाईट बॉल. अवांतरशी धाव धावफलकावरती या टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला 11 पाहायला मिळते. 11 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस स्विचिट अटेम्प्ट होता. अनिकेत सिक्सर किंग म्हणून त्याची ओळख आहे. ड्रीम 11 मध्ये देखील 1,70,000 आताच जिंकलेला रिसेंट इन दिस वीक याच हप्त्यामध्ये. त्यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल. सूरज येतील मात्र योगेशने इथे झेल सोडली आणि रनआउटचा प्रयत्न. मात्र 2 धावा कंप्लीट आपल्याला पाहायला मिळतील. पळा पळा 15-20 पळा. अजून 25-30 पळा. पळा पळा 10-15 पळा. 3 धावा कंप्लीट आहेत. धावसंख्या धावफलकावरती 14. धावा धावफलकावर. यावेळेस हा चेंडू निर्धाव. चेंडू डॉट. शेवटचा चेंडू जो मात्र शिल्लक आहे फक्त औपचारिकता आपल्याला पाहायला मिळते. आरजी स्पोर्ट्स शहापूर चला मॅचसाठी रेडी राहायचं आहे. आरजी स्पोर्ट्स शहापूर मॅचसाठी रेडी राहायचं आहे आपल्याला ही विनंती असेल. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल. फिल्डर येथील कॅच झाली कंप्लीट आणि फलंदाज झालेत बाद. विकेट्स होत असताना पतन मात्र आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये अगदी सेमीफायनल मध्ये दाखल होणारा हा दुसरा चौथा संघ